श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित आदरणीय सर्व भाविक साधक बंधू आणि भगिनींनो, आपण समर्थांनी दिलेला बोध आपण ऐकत आहोत। समर्थांच्या या बोधामध्ये समर्थांची जी ओवी आहे भक्ती निरूपणा संदर्भातली ती ओवी क्रमांक 16 पाहतोय। श्रीराम समर्थ श्रीराम। नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत श्रीराम। नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा श्रीराम। नाही भल्याची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। समर्थांनी या दशक 2 समास 5 मध्ये जो उपदेश केलेला आहे त्या समासामध्ये समर्थ म्हणतात आहे की माणसाच्या मनाला बुद्धीला आणि देहाला तिन्ही ठिकाणी आपल्याला उत्तम सवयी लागल्या पाहिजे। म्हणून माणसाचं जे कर्म आहे ते कर्म उत्तम असलं पाहिजे। कर्मावरच संस्कार अवलंबून आहे। जो चांगलं कर्म करतो त्याच्या मनावर चांगला संस्कार होतो। म्हणून समर्थांनी या ठिकाणी आपल्या मनामध्ये भक्ती आहे का, प्रेम आहे का, निष्ठा आहे का, नेम आहे का, देव आहे का, धर्म आहे का आणि अभ्यागताची म्हणजे येणाऱ्यांची अतिथींचा सत्कार आहे का, आपल्या मनामध्ये या सर्वांबद्दल अत्यंत प्रीती असली पाहिजे। जेव्हा इतरांबद्दल आपल्या मनामध्ये प्रीती निर्माण होईल तेव्हा आपलं अंतःकरण हे अधिक शुद्ध आणि पवित्र होत राहील। माणसाच्या जीवाला जन्म हा आहेच, कारण जन्म आहे म्हणून मरण आहे आणि मरण आहे तर जन्म आहे। हे जन्म मरणाचं चक्र माणसाचं सदोतीत चालू राहणार आहे। पण या चक्राला जर आपल्याला खंडित करायचं असेल तर आपल्याला या सद्गुणांची उपासना करावी लागेल। पुनरपि जन्म नको देवा असं जर खरंच आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर रूप व्हायचं असेल तर या सद्गुणांची उपासना आपण केली पाहिजे। समर्थ म्हणतात आहे की याप्रमाणे सद्बुद्धी, चांगले गुण, चांगल्या कथा, चांगले श्रवण आणि आध्यात्मिक निरूपण आपण ऐकलं पाहिजे। मला असं वाटते या निमित्ताने ऐकणारे सर्व साधक या निरूपणामुळे समर्थांनी दिलेला बोधच आम्ही ऐकतो आहोत, त्यामुळे शुद्ध निरूपण आपण ऐकलं पाहिजे। गुरुमुख श्रवण संतमुखातून श्रवण झालं पाहिजे। गुरुमुख श्रवण प्रत्येक वेळी शक्य नाही,
आणि प्रत्येक वेळा आपल्याला संत भेटणेही शक्य नाही. मग अशा वेळेस आम्ही काय करावं? या प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आहेत. ग्रंथ म्हणजे समर्थ सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते असं नाही, ज्ञानेश्वर महाराजच सांगतात. तुकाराम महाराजांचे अभंग वाचत असताना तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला असे सांगतात असं नाही आहे, तुकाराम महाराजच त्या अभंगातून बोलतात आहे आमच्याशी. म्हणून समर्थ आम्हाला बोध करतात आहे की बाबा चांगल्या ग्रंथाचं श्रवण, आता प्रत्यक्ष दासबोधाचं श्रवण म्हणजे सद्ग्रंथाचं श्रवण आहे. ते म्हणतात भल्याची संगती करावी. एका बरोबर किती गुण एका वेळेस मिळतात पहा. चांगले लोक आम्हाला मिळतात. एवढे साधक एका फक्त समर्थांच्या दासबोधाला श्रवण करण्यासाठी जमा झालेले आहेत, म्हणजे सगळ्यांची संगती. म्हणून मला तर कधी कधी असं वाटते की आपल्या सर्व ग्रुपवर असलेले म्हणजे दासबोध निरूपण या ग्रुपमध्ये असलेले 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सगळ्या लोकांचे आपल्याकडे पत्ते असावे, सगळ्यांचा संपर्क असावा, सगळ्यांची प्रेमाचं नातं असावं. ते कुठेही असो पण आपले जवळचे आहेत आणि त्यांच्याशी हितगुज कधी करता यावं यासाठी आपण त्यांच्या सदस्य संपर्कात राहावं. याच्यासाठी त्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. मी माझ्या मुलाला तशी सूचना दिली आहे की आपण या सगळ्या सद्भक्तांची माहितीसाठी एक स्वतंत्र रजिस्टर हँडल करा, त्याच्यामध्ये लिहा. कधी कधी मोबाईल खराब झाला, डिलीट होऊन जातील, काही गोष्टी आपल्याजवळ राहत नाही, तर ते लिहून ठेवाव्या. तुम्ही प्रयत्न करणार आहे. समर्थांनी ते सांगितलंय, नाही भल्याची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये. अहंकारामुळे माणसाला या गोष्टीची इच्छा होत नाही. पण आम्ही जर खरं सद्भक्त असू, आम्ही जर खरे साधक असू तर या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तानुयुक्त क्रिया. युक्त अयुक्त क्रिया म्हणजे चांगली आणि वाईट. आम्हाला चांगली आणि वाईट कळलं पाहिजे. एकदा साधक झाला की चांगल्या गोष्टी कोणत्या आहे. समर्थांनी पाहणं, एका बाजूला मूर्ख लक्षणं दिली, नंतर कुविद्या लक्षणं सांगितली, त्याच्यानंतर उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितली, आता भक्तीची लक्षणं सांगितलंय. समर्थांनी म्हणजे इतकं स्वच्छ शब्दात सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या मांडलेल्या गोष्टी आम्ही जर खरंच अंगीकारल्या तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नरजन्म म्हणजे सुवर्ण संधी आहे. या संधीचा आपण कधीही दुरुपयोग करू नये. या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि संधीचं सोनं करणं याचाच अर्थ ग्रंथांचं अध्ययन करणं, चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणं. समर्थांनी पुढे कोणत्या गोष्टी चांगल्या म्हटल्या पहा, आणि कोणत्या गोष्टी माणसामध्ये नाहीत. अशा गोष्टी जर माणसात नसतील तर त्याची संगती करू नये. दुर्जन संगती टाळली पाहिजे आणि सज्जन संगती धरली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ज्या माणसाजवळ नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तानुयुक्त क्रिया, नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा, नाही लागव रम्य सरस्वतीचे. हे काहीच त्याच्याजवळ नाही आहे. ज्ञान नाही, बुद्धी नाही, त्याग नाही, वैराग्य नाही, विवेक नाही. अशा माणसाला काय म्हणावं? संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलं आहे. सुभाषितकार म्हणतात, एशान विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा ते मर्त्यलोके भुविवारभूत मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. मनुष्य असून सुद्धा मृगाश्चरंती म्हणजे प्राण्यांमध्ये मोडलेला आहे. त्याच्या जीवनाला काही किंमत नाही आहे. देह फक्त माणसाचा आहे, परंतु कृती मात्र प्राण्यांची आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभी नराणाम.
पशूंना आणि माणसाला सारख्या कृती दिल्या आहे, पण त्याच्या पलीकडे आम्ही काही केलं आहे का आयुष्यात? ते जर केलं असेल तर धन्य धन्य हा नरदेह हो. मग हा धन्य धन्य होण्यासाठी या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांची संगती धरा, आणि ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत त्यांना सोडा. दुसरी बाजू सांगायची म्हणजे आमच्यामध्ये त्या गोष्टी नसतील तर त्याचा अंगीकार करा, आणि त्या कुविद्या जर आमच्याजवळ असतील तर त्या कुविद्या टाका. आम्ही आमचे परीक्षक झाले पाहिजे. म्हणून 3 शब्द सुरुवातीलाच म्हटलं होतं, म्हणजे आत्मपरीक्षण, आत्मपरिवर्तन. या आत्मपरीक्षणाची गरज आहे, आत्मपरिवर्तनाची गरज आहे, आत्मनिरीक्षणाची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या गोष्टी ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांच्याजवळ तुम्ही राहू नका, कारण यामुळे आपलं कर्म बिघडू शकते. ज्याचं कर्म बिघडलं त्याचं भविष्य बिघडलं. विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला, काय बिघडलं? कर्म बिघडलं. परिणाम काय झाला? परीक्षेत नापास झाला. शेतकऱ्याने शेतामध्ये चांगलं बी पेरलं नाही, कर्म बिघडलं. उत्तर काय मिळालं? शेतात पीक चांगलं आलं नाही. उत्तम पीक शेतात येण्यासाठी त्याला आधी कर्म करावं लागतात. शेताची मशागत करावं लागते, स्वच्छ करावं लागते, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे खत घालावं लागतं, उत्तम बी बियाणं वापरावं लागतात, त्यानंतर शेताची निगराणी करावी लागते. आम्ही अध्यात्मामध्ये दुसरं काय, मन हे एक उत्तम प्रकारे शेत आहे, त्या शेताची निगराणी आम्हाला करायची. आम्ही शेतकरी आहोत, म्हणून शरीराला क्षेत्र म्हटलंय. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असा शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेत. तर आमचं शरीर हे एक शेतच आहे. त्या मनाची मशागत करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. याच्यातल्या वाईट गोष्टी काढाय नाही. मग शेतातले आम्ही दगड जे बाजूला काढून ठेवतो, नांगरतो, काही आहे का शोधून पाहतो, असतील तर ते बाहेर टाकतो, नको असलेल्या झाडांना आम्ही उपटून फेकून देतो. तरोट्याची झाडं असतील तर उपटून फेकून देतो. शेत स्वच्छ करतो, निर्मळ करतो, शुद्ध जल त्याच्यात टाकतो, उत्तम बियांची पेरणी करतो. तशाच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा मशागत करावी लागते. ही मशागत करण्याचा बरं नाही केली तर काय परिणाम? शेतामध्ये पीक उत्तम येणार नाही. याचाच अर्थ काय? तुमचा नरदेह धन्य होणार नाही. म्हणून नरदेहाच्या सार्थक होण्यासाठी या कर्माच्या कडे आपण लक्ष देणे. आमच्या हातून असं कर्म घडावं की ज्या कर्माचं फळ उत्तम व्हावं. कर्म निष्कर्म होणे हा फार पुढचा विषय आहे, पण सत्कर्म तर होऊ द्या. सत्कर्म निष्कर्म झालं तर मग पुढे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होईल, हा विषय पुढचा आहे. पण पहिले सत्कर्म होऊ द्या. चांगल्या गोष्टीच आपण स्वीकारा, वाईट गोष्टीचा त्याग करा. म्हणून कर्मयोग सांगितलाय. आणि समर्थ म्हणतात आहे, नाही शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक श्रीराम. सगळ्या ओवी वाचल्या, सगळा समाज संपणार आहे आज असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यात मिळतात आहे. या सगळ्या गोष्टी समासाचं वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल. समर्थ म्हणतात आहे की आपलं कर्म हे उत्तम होण्यासाठी आम्हाला या गोष्टीचा स्वीकार करावाच लागणार. मन, बुद्धी आणि त्याबरोबर देह या सगळ्यांवर आम्हाला उत्तम संस्कार करायचा आहे. कसं आहे की तुम्ही म्हणाल मनावर संस्कार करा, शरीराचा काय संबंध? बुद्धीवर संस्कार करा, शरीराचा काय संबंध? दृष्टांत सांगतो. मला तुम्ही सांगा, आपण सर्व कोणत्या हाताने लिहायला शिकले? उजव्या हाताने. मग उजव्या हाताने लिहित असताना सुद्धा डाव्या हाताला शिकवलं नाही ना? तरी सुद्धा डाव्या हाताने सुद्धा लिहिता येते. शिकवलं कोणाला? उजव्या हाताला. संस्कार उजव्या हाताला दिला, डाव्या हाताला का झाला? याचा अर्थ तो उजव्या हातालाही संस्कार नाही आहे खरा, तो डाव्या हातालाही संस्कार नाही, तो आपल्या बुद्धी आणि मनाला संस्कार आहे. बुद्धी आणि मन काम करते, शरीराच्या माध्यमातून त्याच्यावर संस्कार आहे. मला तुम्ही सांगा, झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर पाणी कुठे जाऊन पोचते?
झाडाच्या शेंड्याला जाऊन पोचते. तुम्ही म्हणाल शेंड्याला कशाला, मुळाला कशाला घालता, शेंड्यावर पाहिजे पाणी, शेंड्यावरच पाणी घाला. शेंड्यावर पाणी घालून चालणार नाही, तिथे मुळात टाकावं लागेल. ते मुळाच्या माध्यमातून शोषून घेते, शरीराच्या माध्यमातून शोषून घेतात सगळे संस्कार आणि मनापर्यंत नेऊन पोचवतात. आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात की तुमचं पोट ठीक नाही आहे बा, तुमचं डोकं दुखते आहे बा. मग काय करतील ते? तुमचं डोकं दुखत असताना सुद्धा डॉक्टर आपल्याला औषध देतात, इंजेक्शन डोक्यात नाही देत. पोटामध्ये तुम्हाला गोळी घ्यावी लागते, औषध पोटात टाकावं लागते, इंजेक्शन कमरेत घ्यावं लागते. दुखते काय आहे? डोकं. संस्कार कुठे आहे? डोक्याला त्रास आहे. मग डोक्याला बरं नाही करत ते डोक्याला बरं करण्यासाठी त्यांच्या शरीरात दिलं की त्याला आपोआप डोक्याला मिळणार. संस्कार कुठे करायचा आहे आम्हाला? पहिले देहाला. म्हणून कर्माचे आम्हाला 5 प्रकार सांगितलेले आहेत. कर्म 5 प्रकारचे आहेत. ते कर्म 5 प्रकारचे चांगले झाले पाहिजे. त्यातलं पहिलं कर्म आहे नित्य कर्म. समर्थांनी यादी दिलेली आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. काय आहे? नित्य कर्म आहे. संध्या, स्नान, पूजा, अर्चा, देवदर्शन, संत संगती, सद्ग्रंथ वाचन, नित्य कर्म. नित्य कर्म उत्तम झालं पाहिजे. नित्य कर्म म्हणजे झोपणे नाही, ते आहेच. जेवण करणे नाही, नित्य कर्म. ज्या कर्माने आमच्या मनावर चांगला संस्कार होईल त्या कर्माला आपण नित्य कर्मामध्ये मोडावं. बाकी तर ते कर्म करावेच लागतात. जे करावेच लागतात ते कर्म सोडून द्या. ते नैसर्गिक कर्मामध्ये मोडून टाकू. डोळ्यांची उघडझाप करावीच लागते, श्वास घ्यावाच लागतो, आहे की नाही? म्हणून नित्य कर्मामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, स्नान संध्या करा, देवदर्शन करा, चांगल्या ग्रंथांचं वाचन करा, चांगल्याची संगती धरा. चांगल्या गोष्टी आमच्याकडनं दिवसभरात झाल्या पाहिजे. एखादा तरी परोपकार सत्कारी आपल्या हातून होऊ द्या. त्या सत्काराची सवय नुसतं तुमच्या तोंडाला नाही झाली पाहिजे, हाताना झाली पाहिजे. म्हणून दान करा, धर्म करा. हाताचं भूषण दान करणे आहे. हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, स्त्रोतस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम. या भूषणांना काय आम्ही म्हटलो आहे? कारण या माध्यमातून आपल्या मनावर संस्कार आहे. मन चांगलं होण्यासाठी, माणूस चांगला होण्यासाठी त्याच्या हातून सत्कार्य झालं पाहिजे. आणि ते सत्कार्य करत असताना, ती कृती करत असताना आम्ही फार प्रसन्न असतो असं काही सांगता येत नाही. कोणी आमच्याकडे गणपतीची वर्गणी मागायला येतात, फार आनंदाने वर्गणी दिली जाते असं काही मी म्हणत नाही. कारण एकामागे एक लोक येत राहतात. तोही म्हणतो मला द्या, तोही म्हणतो मला द्या, तोही म्हणतो मला द्या. पण तरी सुद्धा दिलं पाहिजे. देण्याने माणसाला दातृत्वाचा गुण वाढतो. काही गोष्टी पुण्यकर्म आहेत, पण ते पुण्यकर्म करायला आवडत नाही. मुद्दा पटला का? पहा, पुण्यकर्म करायला आवडत नाही, पण पुण्यकर्माचं जे फळ आहे सुख ते हवं असते. पापकर्म करायला आवडते, पण पापकर्माचं फळ भोगायला आवडत नाही. किती दोघांचं कॉन्ट्रास्ट आहे पाहत. दोन्ही गोष्टी एकमेकाच्या भिन्न आहे. एक गोष्ट करावी वाटते, पण त्याचं जे फळ आहे ते भोगावं वाटत नाही. चोरी करणे, लुटारपणे करणे, वाईट काम करणे हाताने सहज शक्य आहे. कोणाला मारणे, कोणाला दुःख देणे सहज सोपं आहे. ते करायला आवडते किंवा ते सहज घडते, पण त्याचं जे फळ आहे ते नको असते. पण जर तुम्ही म्हटलं रोज सकाळी लवकर उठा, अभ्यास करा, रोज 13 माळी जप करा, रोज व्यायाम करा, रोज देवदर्शन करा, रोज ग्रंथ वाचन करा, काय माहितीये का, नियम 1, 2, 3, 4 दिवस चालतो. तुम्हाला खरंच सांगतो, तो नियम तुटून जातो. नियम हा अखंड चालवावा म्हणून समर्थांनी उपासनेला
दृढ चालवावे शब्द वापर, कारण उपासना ही दृढ चालत नाही. काही दिवस चालते, पुन्हा खंड पडतो. जे खंड पडतो त्याला उपासना म्हणत नाहीत. म्हणून ती उपासना चांगल्या गोष्टी धरून ठेवाव्या लागतात. वाईट गोष्टी धरायची गरज नसते, त्या आपोआपच धरल्या जातात. चहा पिणाऱ्यांनी चहा सोडून पहा. असं समजा की महिनाभर आम्हाला चहा प्यायचा नाही, करून तर पहा काय होईल. तर कठीण काम आहे. तंबाखू खाणाऱ्यांनी विचार करा की आम्ही 2 वर्षभर तंबाखू खाणार नाही. 2 वर्ष सत्कर्म आहे की नाही, चांगली गोष्ट आहे की नाही, वाईट गोष्ट आहे का, यांनी आरोग्य बिघडते आम्हाला माहीत आहे की नाही, डॉक्टरने सांगितलं की नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला स्पष्ट आहे चित्रासारख्या. सोडून पहा, सोडवल्या जात नाही. वाईट कर्म सोडवल्या जात नाही, पण वाईट कर्माचं फळ मात्र नको असते. तंबाखू खातो आणि मग काही वर्षांनी डॉक्टर म्हणतात बा तुम्ही तंबाखूचं सेवन केल्यामुळे तुम्हाला हा कर्करोग झालाय. आता तो कर्करोग नको असतो, पण तंबाखू हवा असतो. या जगामध्ये कुठलेही वाईट कर्म करताना माणसाला फारसा काही विचार तो करत नाही, पण त्या वाईट कर्माचं फळ भोगत असताना त्याला ते नको असते. तसंच सत्कर्म करत असताना माणसाला सत्कर्म नको असते, पण सत्कर्माचं फळ जे पुण्य आणि सुख आहे ते हवं असते. मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं वाटते, पण मी सगळ्यांना चांगलं म्हणायला तयार नसतो. मला कोणी वाईट म्हणू नये असं वाटते, पण मला सगळ्यांना वाईट म्हणा असं वाटते. म्हणून समर्थ म्हणतात तुमचे जे नित्य कर्म आहे ते उत्तम करा. हे नित्य कर्म सांगितले आहे. समर्थांनी 5 प्रकारचे कर्म सांगितले आहे. त्यातला पहिला लक्षात ठेवा कायमस्वरूपी, नित्य कर्म उत्तम असलं पाहिजे. ते नित्य कर्माची यादी समर्थांनी दिली आहे, त्याचं तुम्ही स्वतः त्याचं वर्गीकरण करा. कोणती नित्य कर्म आहे, कोणती नैमित्तिक कर्म आहे, कोणते काम्य कर्म आहे, कोणते कर्म तुमचे प्रायश्चित्य कर्म आहेत आणि कोणती निषिद्ध कर्म आहे, यांची यादी करा. चार्ट त्याचा तयार करा. त्याचं वर्गीकरण केलं की तुमच्या लक्षात येईल की समर्थांनी किती सुंदर सांगितलेलं आहे. अप्रतिम. जगाच्या पाठीवर इतकं सुंदर कर्माची विभाजन कुठेच पाहायला मिळणार नाही. पहिलं कर्म सांगितलं मी तुम्हाला, नित्य कर्म. काही नैमित्तिक कर्म आहे, निमित्ताने केले जातात. 16 संस्कार नैमित्तिक कर्म आहे, लक्षात घ्या. ते नित्य म्हणजे एकदा होते, पुन्हा पुन्हा होते का? नैमित्तिक आहे. लग्न पुन्हा पुन्हा होते का? एकदाच होते. एखादी गोष्ट श्राद्ध पुन्हा पुन्हा करतात का? वर्षातून एकदाच करतात. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते नाही, निमित्तानुसार केली जाते, म्हणून त्याला नैमित्तिक कर्म म्हटलंय. मग त्याच्यातले कर्म करणं गरजेचे आहे. सत्यनारायणची पूजा रोज कोणी करत नाही, वर्षातून एकदा करतात. म्हणून एकदा कर्म केल्या जाते, त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. वर्षातून एकदा म्हणा, 6 वर्षातून एकदा म्हणा, 10 वर्षातून एकदा म्हणा, किंवा 80 वर्षानंतर म्हणा, असं एकदा असते ते. सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा, तर तो त्या निमित्ताने होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नित्य कर्म उत्तम करा, नैमित्तिक कर्म चुकवू नका. तिसरं कर्म जे आहे ते आम्ही कधीच सोडत नाही, त्याला काम्य कर्म म्हटलंय. काम्य या शब्दामध्ये कामना आलाय. कामना या शब्दाचा अर्थ इच्छा. आमची इच्छा काय आहे ती पूर्ण करण्यासाठी जे जे काम केले जातात त्याला काम्य कर्म असं म्हणतात. मग ते काम्य कर्म, हे काम्य कर्म कोणकोणती काम्य कर्म आहे? नोकरी करणे, व्यापार करणे, शेती करणे हे काम्य कर्म आहे. काम्य कर्मातून आमची कामना पूर्ण होते. ती कामना कोणती पूर्ण होते? नोकरी केल्यानंतर मला पैसा मिळतो, पैशातून मी माझे दैनंदिन जीवन सुखी करू शकतो. काम्य कर्म झालं. चौथं कर्म आहे प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कोणतं आहे की आपण दिवसभरामध्ये आपल्याकडनं ज्या गोष्टी चुकतात त्या चुकल्याबद्दल क्षमेची याचना यासाठी केलेलं कर्म याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. यानी चित्त शुद्ध होते. दिवसभर आम्ही कपडे घातले की ते मळतात, म्हणून रात्री धुवायला टाकले, ते स्वच्छ धुवून काढले की दुसऱ्या दिवशी पुन्हा घालता येतात. जसं ते धुण्याचं काम आहे
तसं प्रायश्चित्य कर्म हे स्वच्छ मन करण्याचं काम आहे. मनाला स्वच्छ करणे आणि इकडे कपड्याला स्वच्छ करणे. आम्ही म्हणाल प्रायश्चित्य कर्म कधीच करणार नाही तर आपलं मन कधीच स्वच्छ होणार नाही. कारण स्वच्छ मनावरच चांगला संस्कार होऊ शकतो हे लक्षात घ्या. दूषित मनावर संस्कार होऊ शकत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तशी चित्त शुद्ध नाही ते तर बोध करी. जेव्हा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट पटत नाही, किती चांगली असली तरी पटत नाही, याचं उत्तर आहे की त्याचं जे मन आहे ते स्वच्छ नाही. ज्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये आडी असते किंवा आपल्याबद्दल कोणाच्या मनात एखादी आडी असते, त्याला किती चांगल्या गोष्टी सांगितल्या तर कर सांगू नका म्हणते. माहिती आहे काय झालं बाबा, चांगली गोष्ट सांगितली ना, पटतच नाही. का पटत नाही? याचं उत्तर एक आहे, मन स्वच्छ नाही. म्हणून आधी मन स्वच्छ केलं पाहिजे. आणि ते मन स्वच्छ करणे म्हणजे मन निर्मळ करणे, मन आनंदी करणे, त्याच्यानंतर त्या गोष्टी स्वीकारणे. म्हणून आम्हाला प्रायश्चित्य कर्म हे अविभाज्य आणि अत्यंत आवश्यक असलेलं कर्म आहे, जे आम्ही कधीच करत नाही. अरे किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. स्वारी म्हटलं, माफ करा म्हटलं, चुकलं असं म्हटलं की समोरचा मनुष्य सगळं विसरून जातो. तुम्हाला खरंच सांगतो, चूक कबूल करण्यासारखं आणि क्षमा मागण्यासारखं सगळ्यात सोपं काम दुसरं कोणतंच नाही आहे. पण ती मनाची तयारी नसते. प्रश्न तणाचा संबंध नसतो, मनाची तयारी नसते. सुनेचं चुकलेलं आहे माहीत आहे, पण तरी सुद्धा आपल्या चुकीचं समर्थन करणे, चुकीची वकीलपत्र घेणे ती स्वतः घेते. त्याच्यापेक्षा सरळ सांग, सासूबाईजवळ जा, काल रात्री जी दुधावर साय आली होती ती मांजरीनी नाही खाल्ली, ती मी खाल्ली होती, काय फरक पडला? मी चोरून खाल्ली होती, तुम्ही रोज खाऊ देत नाही म्हणून मी चोरून खाल्ली होती. सांगा ना. आता मी खाणार नाही म्हणा, किंवा खाईल तर तुम्हाला सांगून देईल असं म्हणेल तरी चालेल. तरी माझी सून किती गुणाची असं सासू म्हणेलच. म्हणून माणसाने जीवनामध्ये कुठल्याही ऑफिसर असतील, अधिकारी असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे माणसं असतात. प्रत्येक वेळ माणसं चुकतात असं नाही आहे. ऑफिसरही चुकतो. मग त्यांनी सांगावं की माझ्याकडनं हे चुकून झालेलं आहे, सर्वांनी ते विसरून जावं. नाही, ऑफिसर नेहमीच बरोबर असतात, मोठा माणूस नेहमीच करेक्ट असतो असं नाही आहे. चुकते, माणूस आहे तो. म्हणून समर्थांनी या कर्माला प्रायश्चित्य कर्म म्हटलेलं आहे. शेवटी माणूस म्हटलं की तो चुकणार, देव झाला तर नाही चुकणार. म्हणून देव, संत आणि सामान्य जीव यात फरक आहे. काय फरक आहे? दृष्टांत सांगतो. सामान्य जीव म्हणजे रेल्वेमध्ये प्रवास करणारा, तिकीट काढून प्रवास करणारा माणूस. तिकीट काढलाय त्यांनी, या गाडीत बसलेला आहे आणि किती वाजता बसला आणि किती वाजता उतरायचं आणि कुठे उतरायचं हे नक्की ठरलेलं आहे. याचं नाव आहे सामान्य जीव. संत म्हणजे कोण? ज्यांच्याजवळ पास आहे. त्या आज बसतील, उद्याही बसतील, परवाही बसतील, महिनाभर बसतील, वर्षभर बसतील, जितक्या दिवस वाटेल तितक्या दिवस ते प्रवास करतील. त्यांचं नाव आहे संत. त्यांना कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु देव वेगळे. देवांना, देव कसे आहेत? रेल्वे मंत्र्याप्रमाणे आहे. रेल्वेचं उद्घाटन करायचं आहे तर त्यांना विनंती पत्र द्यावे लागतात. याचना करावी की साहेब असं आहे, असा कार्यक्रम आयोजित केला आहे, तुम्ही या. त्यांना आवाहन करावं लागते, मग ते अवतरतात. म्हणून अवतारी पुरुष म्हणजे देव, ते विनंती नंतर येतात, मनाने नाही येत. वाचव म्हटलं तर धावत येतील, ते देव आहेत.
वाचव म्हणण्याची गरज नाही तरी धावत येतील, त्यांचं नाव आहे संत. आणि वाचव म्हटल्यानंतर तरी येणार नाही, त्याचं नाव आहे हा बद्ध मनुष्य. म्हणून माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे, म्हणजे बद्ध जीवातून त्याला संतत्व प्राप्त झालं पाहिजे, संतत्वातून त्याला देवत्व प्राप्त झालं पाहिजे, त्याची उत्क्रांती झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की या 5 कर्मामध्ये प्रायश्चित्त कर्म अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं कर्म, ज्या कर्माला निषिद्ध कर्म म्हटलं आहे, म्हणून समर्थांनी त्याच्यासाठी 2 समासाची स्वतंत्र रचना केली आहे. एक आहे मूर्ख लक्षण, दुसरं आहे कुविद्या लक्षण. जे दोन्ही आम्ही समास पाहिलेले आहेत. दोन्ही समासामध्ये कुविद्या लक्षणामध्ये आणि मूर्ख लक्षणामध्ये कोणत्या गोष्टी करू नये ते सांगितलं आहे आणि कोणत्या गोष्टी कराव्या यासाठी 2 समासाची रचना केली आहे. एक समास आहे त्यामध्ये पैकी उत्तम पुरुष लक्षण किंवा उत्तम लक्षण, आणि दुसरा दिलेला आहे समास, जिथपर्यंत आपण पाहिला तिथपर्यंत सांगतोय. दुसरा समास दिला आहे भक्ती लक्षण, आणि भक्ती लक्षणासाठी समर्थांनी त्या सगळ्या ओवी मांडलेल्या आहे. असं जर केलं तर आपलं जीवन धन्य होईल. आम्ही आमचे 5ही कर्मामधून आम्ही उत्तम जाऊ शकू आणि भगवंताकडे देह ठेवत असताना या देहाकडून उत्तम कार्य झालं याचं समाधान आपल्याला मिळेल. ज्यावेळी मरताना माणसाला दुःख होईल की मी आयुष्यात काहीच केलं नाही, याच्यासारखं मोठं दुःखच नाही आहे. एवढी मोठी परमेश्वराने संधी दिली होती, एवढा मोठा नरदेह दिला होता, एवढी विपुलता दिली होती, एवढं सगळं म्हणजे वातावरण दिलं होतं, पण आम्हाला नाही करता आलं. फक्त त्याचे कारण फक्त आमची कुबुद्धी. हे जर कारण असेल तर वाईट वाटेल, परंतु एक लक्षात ठेवा, आपण सर्व साधक आहात. ज्या अर्थी तुम्ही साधना करत आहात तर सद्ग्रंथांचं वाचन करत आहात. ज्या अर्थी तुम्ही सद्ग्रंथांचं वाचन करताय त्या अर्थी तुम्हाला सत्पुरुषांची गोडी आहे. ज्या अर्थी सत्पुरुषांची गोडी आहे त्याचा अर्थ तुमच्यामध्ये सद्गुण आहे. ऐकणारा हा तेव्हाच ऐकू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये काही चांगले गुण असतात. म्हणून आपण सर्व उत्तम आहात आणि साधक आहात. साधकांनी सिद्धाकडे आपण वाटचाल करावी, यासाठी ग्रंथांचं अध्ययन. आज प्रवचनाला इथे थांबवतो. आज बरोबर आपण 20 ओवीपर्यंत पाहिला. 21 त्या पुढच्या ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.